समोर होता मृत्यूसारखा विशाल समुद्र. त्या समुद्राच्या पलीकडे रावणाची लंका आणि त्या लंकेमध्ये माता सीता अगदी एकट्या आणि कैदेमध्ये. संपूर्ण वानर सेना शांत झाली होती, कारण एक चुकीचा निर्णय म्हणजे मृत्यू. एक वानर म्हणाला, मी थोडं अंतर जाऊ शकेन. दुसरा वानर म्हणाला, मी प्रयत्न करेन पण परत येऊ शकणार नाही. सगळ्यांच्या मनामध्ये भीती, शंका आणि असहाय्यता. सगळीकडे भयान शांतता पसरली होती. पण त्या हजारो वानरांमध्ये एक योद्धा पूर्णपणे शांत बसला होता. डोकं खाली, आवाज नाही, आत्मविश्वास नाही. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे तो योद्धा म्हणजे भक्त हनुमान. हो, पुढे जाऊन ज्यांनी लंका जाळी, पर्वत उचलला, ज्यांचं नाव घेऊन आजही लोक संकटातून बाहेर पडतात, ते हनुमान. त्या क्षणी ते स्वतःला खूप सामान्य समजत होते. पण प्रश्न असा आहे की हनुमान स्वतःची शक्ती का विसरले? आणि रामायणातील हे रहस्य आज आपल्या तुटलेल्या मनाशी इतकं का जुळतं? आज आपण रामायणातील फक्त एक प्रसंग, घटना किंवा कथा पाहणार नाही आहे, तर एक असं सत्य समजून घेणार आहे जे तुमच्या आयुष्याबद्दलची समज बदलून टाकेल. कारण अनेक वेळा माणूस कमजोर नसतो, तो फक्त स्वतःची खरी ओळख विसरलेला असतो. हनुमान काही साधे नव्हते. रामायणामध्ये वर्णन आहे की ते वायुपुत्र आहेत. देवतांनी त्यांना वरदान दिला, त्यामुळे ते दिव्य सेवक झाले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते प्रभू श्रीरामांच्या सेवेसाठी पृथ्वीवरती आले होते. लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये अमर्याद शक्ती होती. एक दिवस त्यांनी आकाशामध्ये चमकणारा सूर्य पाहिला आणि त्यांच्या बालमनाला वाटलं की हे एखादं सुंदर फळ आहे. पुढच्या क्षणी लहान हनुमान थेट आकाशामध्ये झेपावले. मित्रांनो, विचार करून पहा, एक लहानसा बालक सूर्य गिळायला निघाला. ते पाहून देवता प्रचंड घाबरल्या. इंद्रदेवांनी त्यांच्यावरती वज्र फेकलं आणि त्या वज्राच्या प्रहारामुळे हनुमान खाली पडले. ते पाहून वायुदेव प्रचंड रागवले आणि त्यांनी संपूर्ण विश्वातील वारा थांबवला. सर्व जीवांना श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. देवतांना समजलं की हा काही साधा बालक नाही आहे. तेव्हा सर्व देवतांनी हनुमंतांना अद्भुत वरदान दिलं. कोणतंही शस्त्र त्यांना मारू शकणार नव्हतं. ते इच्छेनुसार रूप बदलू शकत होते आणि त्यांची गती वाऱ्यापेक्षा अतिशय वेगवान होती. बालपणी हनुमान खूप खोडकर होते. ऋषी ध्यान करत असताना ते मस्ती करायचे, अनेक वस्तू लपवून ठेवायचे, आश्रमामध्ये गोंधळ घालायचे. शेवटी ऋषींनी त्यांना एक शाप दिला. पण हा काही साधा शाप नव्हता. त्यांनी सांगितलं, हनुमान, तू तुझी शक्ती विसरशील आणि योग्य वेळ आल्यावर तुला त्या शक्तीची आठवण किंवा जाणीव करून दिली जाईल. वरकरणी किंवा पहिल्यांदा ऐकल्यावर हा आपल्याला शाप वाटतो, पण जर का आपण रामायण खोलवर जाऊन समजून घेतलं तर लक्षात येतं की ही प्रभू श्रीरामांची एक योजना होती. जर हनुमंतांना स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव सतत झाली असती तर जगाने त्यांच्या भक्तीपेक्षा त्यांच्या शक्तीचं जास्त कौतुक केलं असतं. पण हनुमानाची महानता ही त्यांच्या शक्तीत नाही आहे, तर त्यांची महानता त्यांच्या नम्रतेमध्ये आहे आणि भक्तीमध्ये आहे. आणि मग आला तो क्षण ज्याने संपूर्ण रामायण बदललं. माता सीतेचा शोध घेत असताना वानरसेना समुद्रकिनारी पोचली. त्यांच्या समोर होता विशाल आणि अथांग समुद्र. सर्वजण स्वतःची मर्यादा सांगत होते आणि सांगत होते की आम्ही हा समुद्र पार करू शकत नाही. कोणीही लंकेपर्यंत पोहोचू शकत नव्हतं. आणि त्यावेळी सर्वात शक्तिशाली असलेले हनुमान पूर्णपणे शांत बसले होते. हनुमानाकडे प्रचंड शक्ती होती, पण त्यांना त्यावेळी त्यांच्या शक्तीचा विसर पडला होता. स्वतःवरतीच विश्वास नव्हता. आणि आज लाखो लोक असंच जीवन जगत आहेत. क्षमता आहे, बुद्धी आहे, चांगुलपण आहे, पण आतून आवाज येतो, मी नाही करू शकत. तेव्हा त्या क्षणी तिथे आले जांबुवंत, वृद्ध, शांत पण सत्य ओळखणारे. त्यांनी हनुमानाकडे पाहिलं आणि सांगितलं, हे हनुमान, तुम्ही कोण आहात हे विसरलात का? त्या एका वाक्याने जणू हनुमानाच्या आत दडलेलं, झोपलेलं सामर्थ्य जागं झालं. जांबुवंतांनी त्यांना त्यांच्या जन्माची आठवण करून दिली, देवतांनी दिलेल्या वरदानाची आठवण करून दिली आणि सर्वात महत्त्वाचं, प्रभू श्रीरामांच्या सेवेसाठी ते जन्मले आहेत याची त्यांना आठवण करू लागली. प्रभू श्रीरामांच्या सेवेसाठी ते जन्मले आहेत याची आठवण करून दिली.
पुढच्या क्षणी हनुमान उभे राहिले. त्यांचा आकार वाढू लागला, डोळ्यामध्ये तेज आलं आणि संपूर्ण वानर सेना आश्चर्याने पाहत राहिली. कारण एका क्षणात ज्याने स्वतःला सामान्य समजलं होतं त्याला स्वतःची खरी ओळख आठवली होती आणि हनुमानाने अथांग समुद्र पार केला. मित्रांनो, रामायणातील ही कथा फक्त हनुमानाची नाही आहे, ही कथा आपल्या प्रत्येकाची आहे. कारण आज अनेक लोक बाहेरून हसतात, खुश असतात, पण आतून तुटलेले असतात. कारणं बरीच आहेत. सततची तुलना, अपयश, रिजेक्शन, लोकांचे अपमानजनक शब्द आणि स्वतःबद्दलचा न्यूनगंड यामुळे माणूस हळूहळू स्वतःला विसरायला लागतो आणि मग तो स्वतःच्या क्षमतेवरतीच शंका घ्यायला लागतो. प्रत्येक जीव हा भगवान श्रीकृष्णांचा सनातन अंश आहे. म्हणजे आपली खरी ओळख म्हणजे आपले शरीर नाही आहे, पैसा नाही आहे किंवा लोकांचं मत देखील नाही आहे. आपली खरी ओळख म्हणजे आपण भगवंतांचे शाश्वत सेवक आहोत, ही आपली खरी ओळख आहे. पण मायेच्या प्रभावामुळे जीव म्हणजे आपण ही ओळख विसरतो. गुरु, साधू, शास्त्र आणि हरिनाम हे आपल्या आयुष्यात जांबुवंत म्हणून येतात. ते फक्त आपल्यामध्ये आधीपासूनच असलेली शक्ती जागी करतात आणि आपल्याला भक्ती देतात. हनुमान हारले नव्हते, ते फक्त स्वतःची शक्ती विसरले होते. आणि कदाचित आज देखील तुमच्यासोबत हेच घडत असेल. तुम्ही कमजोर नाही आहे, तुम्ही फक्त खूप दिवसांपासून स्वतःवरती विश्वास ठेवणं सोडलं आहे. आणि म्हणून जेव्हा आयुष्य समुद्रासारखं मोठं वाटेल तेव्हा समुद्र किनाऱ्यावर शांत बसलेले हनुमान आठवा. कारण त्यांचं सामर्थ्य हे काही बाहेरून आलं नव्हतं, ते आधीपासूनच त्यांच्यामध्ये होतं. त्यांना फक्त त्याची आठवण किंवा जागृती करून द्यायची होती. म्हणून रोज थोडा वेळ रामायण ऐका, भगवद्गीता वाचा, भगवंतांशी जोडायचा प्रयत्न करा. जेव्हा जीव भगवंतांशी जोडला जातो तेव्हा त्याला फक्त शांती मिळत नाही, तर स्वतःचं हरवलेलं सामर्थ्य पुन्हा एकदा सापडतं. आणि जर तुम्हाला रामायण, महाभारत, भागवत ह्या केवळ कथा नाही आहेत, तर आजच्या आयुष्यांची उत्तरं आहेत असं वाटत असेल तर या आध्यात्मिक प्रवासाचा भाग नक्की बना. लोक आधार या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे आपण फक्त कथा ऐकत नाही, तर त्या कथांमध्ये स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतो. हरे कृष्णा, जय श्रीराम.